गोरंट्याल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलासजी, एक प्रश्न या निमित्तानं आपल्याला विचारावासा वाटतो। ज्या पद्धतीनं सध्या मतदानाची आकडेवारी समोर येते, तुम्हाला असं वाटतं की भरघोस मतदान या टप्प्यामध्ये होईल? हे बघा, सकाळपासून आम्ही फिरतो, लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि मी जे बघितलं की आम्हाला यावेळी काँग्रेसचा फार चांगल्या प्रमाणे लोक मतदान होऊ लागले आणि शहरात सोडून आणि इंटरनल एरियामध्ये जिथं आमचा ग्रामीण विभाग आहे तिथं 90% पर्यंत काँग्रेसला मतदान होत आहे आणि शहरात पण 70% मतदान होऊ लागले। आता काय विरोधकांनी काय केलं, बूथ नंबर 247 मी तिथे जाऊन आलो, तिथं व्ही पॅड ठेवावं लागतं, VU फर्स्ट आणि VU सेकंड ठेवावं लागतं। तसं न करता VV पॅड बरोबर आहे पण VU 1 जगह VU 2 ठेवला, म्हणजे आमचा 1 नंबरचा कल्याण काळेला मतदान केलं करणाऱ्याची जगह 17 नंबरला मतदान झालं। ते आता मी कलेक्टरला तक्रार केली, त्याने तसा चेंज केलाय। मला वाटतं याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे आणि जे अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई केलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं आणि निश्चितही आता 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत एक चांगला मतदान जालन्यात होणार आहे। तुम्ही म्हणता की षडयंत्र आहे, षडयंत्र नेमकं कोणाचं आहे? यामध्ये राजकारणी आहेत, अधिकारी आहेत का दोघांचा हात आहे? कोण आहे याच्या मागे? आता मी त्यात सखोल जात नाही, पण त्या अधिकारी असं म्हणतो की आम्हाला असा प्रश्न दिलेला आहे आणि मग मी कलेक्टरला विचारलो की असा प्रश्न तुम्ही देतात का? ते मला तसं देत नाही। मग त्यांचे जे अधिकारी आले आणि ते बरोबर करून गेले, पण जे अधिकारी असेल ते कोणाच्या प्रेशरमध्ये आहे का जाणून बुजून केलं का 1 नंबरचा जो आमचा उमेदवार आहे त्याला मतदान न जाता 17 नंबरला जावं असं काही प्रकरण आहे का? त्याची चौकशी कलेक्टर आणि संबंधित अधिकारी करत आहेत। पण हे सगळे जे घोळ होत आहेत, अनेक ठिकाणी मतदारांची यादीमध्ये नावं सापडत नाहीयेत किंवा त्यांना मतदान करता येत नाहीये, या सगळ्याचा परिणाम आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला मिळू शकतो का? कारण दरवर्षीची ही तक्रार असते की आमची नावं सापडत नाहीत, मतदार जे आहेत ते केंद्रापर्यंत येतात मात्र त्यांना मतदान केल्याशिवाय परत जावं लागतं। तर ही सगळी प्रक्रिया जी आहे याच्यामुळे देखील टक्केवारीवर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, हे तर 5-10% तर प्रत्येक इलेक्शन मध्ये होते। मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहे, लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरपालिका, हे 10-15% तर असा होतोय। कारण चिठ्ठ्या वाटल्यानंतरही आता सरकार गव्हर्नमेंट चिठ्ठ्या वाटते, आता पार्टी वाटत नाही, तरी लोकांना आतापर्यंत जागरूक झाले नाही मतदानासाठी आणि येतात मतदानावर आपलं नाव नाही, मग आम्हाला तक्रार करतात आमचं मतदानावर नाव नाही। आता आम्ही सध्या ऍट प्रेझेंट तर काही करू शकत नाही, पण पुढच्या विधानसभेमध्ये ज्या लोकांचे नाव नाही त्यांना कसा घेता येईल त्याचा प्रयत्न करणार आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये चमत्कार करेल असं तुम्हाला वाटतं का? आणि महाविकास आघाडी ही काँग्रेससह मिळून चमत्कार करेल असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, आता आम्ही जो फिरतोय आमच्या जालना शहरात भारतीय जनता पार्टीला मानणारे लोक आहे, RSS ला मानणारे लोक आहे, हिंदू संघटनाला मानणारे, काँग्रेसला मानणार आहे, राष्ट्रवादीला मानणार आहे, प्रत्येक पार्टीला मानणारे लोक जालन्यात आहे। पण आता जे लोक BJP माइंडेड आहे, RSS माइंडेड आहे किंवा हिंदुत्व माइंडेड आहे, त्यांचं एकच बोलणं आहे, अरे ते कशाला अजित पवारला घेतला त्या भारतीय जनता पार्टीवाल्याने, म्हणून आम्ही आता काँग्रेसला करतो। आणि एक अजित पवार आणि एक एकनाथ शिंदे हे दोघं आता महाराष्ट्राचे विलन होणार भारतीय जनता पार्टीसाठी आणि त्यांच्यामुळं आमचा गरीब उमेदवार कल्याण काळे आता लोकसभेला जाणार। निश्चितच कैलासजी, आपण पाहतोय मागच्या 3 टप्प्यात कुठेतरी मतदानाची टक्केवारी ही कमी झाली आहे। या टक्क्यात कसं यावेळेस या मतदान जे होत आहे या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने ही मतदान वाढू शकते, काय वाटतंय तुम्हाला? हे मी एक सरळ तुम्हाला सांगतो मॅडम, टक्केवारी वाढवायचं की वाढवायचं नाही ते आमच्या आणि त्या अधिकारीच्यावर आहे। पण जेवढं कमी मतदान असतात म्हणजे 55च्या आतमध्ये असेल तर समजून घ्या की काँग्रेसचा चांगले दिवस आहे, 55च्या वर गेलं तर समजून घ्या ते विरोधी पक्षाला चांगले दिवस आहे। पण मला वाटतं नाही की जालन्यात 50 किंवा 51% पेक्षा जास्त मतदान होणार। निश्चितच कैलासजी, एक महत्त्वाचा प्रश्न विचारते, ठाकरेंना आणि पवारांना मोदींनी ऑफर दिली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? काँग्रेसची नेमकी काय भूमिका यावर? हे बघा, आमचा हे गेल्या 35 वर्षापासून जालना लोकसभा हा भारतीय जनता पार्टीकडे मतदान करतात, पण यावेळी आम्ही जे फिरते जे साधारण कार्यकर्ता कल्याण काळे ते फुलंब्रीचा त्याला उमेदवार केला
आणि लोक एवढे चिडले भारतीय जनता पार्टीवर की अजित पवारला कशाला घेतलं, अरे 70 कोटीचा तो घोटाळा करतो आणि 3 दिवशी तो त्याला उपमुख्यमंत्री करतात. ते एकनाथ शिंदेचा कोणी माणूस आहे जोशी, त्याचे यामिनी जाधव असेल किंवा त्याचे जे सहकारी आहे त्याच्यावर ईडी लावतात. मग एकनाथ शिंदे पूर्ण आमदाराला घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता स्थापन, हे नाराजी. आणि तिसरा त्या आरक्षण बद्दल जे आमचा सेंटर आहे, तर मराठा समाजाचं आरक्षण असू द्या त्या ओबीसी समाजाचं आरक्षण आहे, हे दोन्हीचं सेंटर आमचं आहे आणि त्याचाही फटका भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बसत आहे. कैलासजी, तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की 2 जणांची नावं घेतलीत आणि ते विलन ठरतील असं तुम्ही म्हटलात. महाविकास आघाडीमध्ये हिरो कोण ठरतील? यस, 4 तारीखला येतो. मी खरं सांगू का हिरो कोण ठरणार? हिरो आमचे नेते राहुल गांधी, सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे, सन्मान्य शरदचंद्र पवार, हे 3 हिरो आहे. हे त्रिमूर्तीमुळे ज्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कमीत कमी 35 पेक्षा जास्त खासदार निवडले. 35 पेक्षा जास्त? हो. तुम्ही छाती ठोकपणे सांगताय की 35 पेक्षा जास्त खासदार महाविकास आघाडीचे निवडून येतील. खरोखर होईल असं? आता मी पहिल्यांदाही सांगितलं की 50 खोके एकदम ओके. आता प्रत्येक महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे पैसे घेऊन सरकार पाडला आणि जे लोकांवर करप्शनचे तुम्ही आरोप लावायचे, ईडी लावायचे, आता सर्वसामान्य म्हणजे झोपडपट्टीची मध्ये राहणारे लोकांपासून तर महलपर्यंत राहणारे लोक, त्यांना सर्वांना माहीत पडलं की ईडी मुळे हा गव्हर्नमेंट गेलेली आहे आणि सत्ताचा गैरवापर हे नरेंद्र मोदी आणि त्याची टीम करीत आहे. त्याच्या विरोधात हा कौल आहे. कैलासजी, एक सर्वसाधारणपणे विश्लेषण केलं जातं की या निवडणुकीमधला जो प्रचार आहे तो माध्यमांमध्येच गाजलेला जास्त दिसतो. ग्राउंड लेवलवर किंवा मतदारांमध्ये तेवढा उत्साह जो या आधीच्या निवडणुकांमध्ये, मी कुठलं वर्षीचं म्हणत नाही, मात्र या आधीच्या निवडणुकांमध्ये ज्या हिरिरीनं मतदार देखील प्रचारामध्ये सामील व्हायचे, तसं यावेळेला दिसत नाहीये. हे विश्लेषण तुम्हाला पटतं का? हे बघा, आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, काही लोकांमध्ये असा घाबरतात की जर आपण काँग्रेसच्या पेंडालमध्ये बसलं की आपल्या मागे ईडी लावणार किंवा काँग्रेसचे उमेदवार जरी फिरलं तर आपल्या मागे इन्कम टॅक्स लावणार, अशा काही गोष्टी लोकांच्या डोक्यात आहे आणि त्या म्हणून लोक जास्त मतदानाला येत नाही. पण आता मी स्पष्ट सांगतो की आमच्या इकडं 100% जे मतदान होईल त्यापैकी 90% आमच्या काँग्रेस पार्टीला होणार आहे. आणि आता मला वाटतं की 1:30 वाजता आहे, एकूण 34.42% वोटिंग झालेली आहे. म्हणजे 6 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत 50-55 राहिले मतदान. कैलासजी, मगाशी तुम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक स्पर्श केलेला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा बराच गाजलेला होता आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकीमध्ये फटका कोणाला बसणार याची बरीच चर्चा चालू होती. तुमचं असं म्हणणं आहे की याचा फटका महायुतीला बसेल. काय कारण वाटतात तुम्हाला याची? हे बघा, मी स्पष्टपणे सांगतो की आदरणीय मनोज दादा जरंगे हे 4 सभा आमच्या या लोकसभामध्ये घेतलेले. त्याने स्पष्ट सांगितलं की मी कोणत्याही अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. एक. दुसरा, ज्या लोकांनी या आंदोलनाला चिरण्याचा प्रयत्न केलाय, ज्या लोकांनी या आंदोलनाला लाठीचार्ज केलं, ज्या लोकांनी गोळीबार केले, त्याला पाडा, म्हणजे त्याचे 5 पिढ्या कळलं पाहिजे की काय पराभव काय असतात. नातूने आजोबाला विचारला पाहिजे की तुम्ही कसे पडले. असा प्रकारचा सन्मान्य मनोजदादा जरंगेचा भाषण झाला आणि त्याचा फायदा आमच्या उमेदवाराला होतो. निश्चितच कैलासजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बोललात त्यासाठी.